मित्रांनो, कल्पना करा 1800चं दशक. देश गुलामगिरीत अडकलेला, समाज जातींच्या भिंतीमध्ये बंदिस्त आणि अन्यायाविरुद्ध बोलणं म्हणजे अपराध. अशा काळामध्ये उभा राहिला एक योद्धा ज्याने शौर्य आणि आत्मसन्मानाचं अस्त्र उचललं. महात्मा फुलेंचे प्रेरणास्थान आणि समाज जागृतीचा आधारस्तंभ म्हणजे लहुजी वस्ताद साळवे. त्यांचं नाव म्हणजे क्रांती, शिक्षण आणि समाज जागृतीचं प्रतीक. हे होते महात्मा फुलेंचे गुरु, न्याय आणि आत्मसन्मान शिकवणारे विचारवंत. आज या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या जीवन प्रवासावर एक नजर टाकणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला इतिहासही समजेल आणि प्रेरणाही मिळेल. लहुजी वस्ताद साळवे यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1794 मध्ये पुरंदरगडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ या गावी झाला. त्यांचे वडील राघोजी साळवे, आई विठाबाई. लहुजींचे वडील राघोजी पेशव्यांच्या शिकारखान्यामध्ये प्रमुखपदी होते. राघोजी ही शस्त्रास्त्र निपुण, शरीरयष्टीने वाघासारखे बलवान होते. लहुजींच्या पूर्वजांनी पराक्रम गाजवल्याने महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावरती सोपवल्या होत्या व उत्कृष्ट कामगिरीमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना राऊत ही पदवी दिली होती. लहुजी साळवे हे दांडपट्टा, घोडसवारी, भालाफेक, बंदूक चालवणे, तोफागोळा फेकणे, गनिमी शत्रूला मात देणे या कलांमध्ये पारंगत होते. परंतु दलितांना वाचण्याची बंदी असल्यामुळे त्या काळामध्ये ते शिक्षणापासून वंचित राहिले. लहुजींनी गुलामगिरीविरुद्ध आणि जातीय अन्यायाविरुद्ध लढा उभारला. ते म्हणायचे, शरीर बलवान असेल तर मनही निर्भय असते. 5 नोव्हेंबर 1817 साली पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये झालेल्या खडकीच्या युद्धामध्ये राघोजी व 23 वर्षाचा लहुजी यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला होता. खडकीच्या युद्धामध्ये राघोजी इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोरच शहीद झाले. याच लढाईमध्ये पेशव्यांचा पराभव झाला व शनिवार वाड्यावरती युनियन जॅक हा ध्वज फडकवला गेला. या झालेल्या पराभवामुळे लहुजींच्या मनामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीची आणि स्वातंत्र्यप्रेम या गोष्टींना सुरुवात झाली. राघोजी शहीद झालेल्या ठिकाणी 17 नोव्हेंबर 1817 रोजी वडिलांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांनी मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी अशी क्रांतिकारक प्रतिज्ञा घेतली आणि वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी उभारली. लहुजींनी इंग्रजांना शिकस्त देण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक होण्याचे ठरवले. त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्ध कौशल्य तरुणांना देण्यासाठी पुणे रास्तापेठेमध्ये देशातील पहिले तालीम युद्ध कला कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले. यामध्ये सर्व जाती धर्मातील युवक सहभागी होत असत. यामध्ये प्रामुख्याने लोकमान्य टिळक, वासुदेव फडके, महात्मा फुले, गोपाळ आगरकर, चाफेकर बंधू, क्रांतीभाऊ खरे, नाना मोरोजी, क्रांतीवीर नाना दरबारे, सदाशिव गोवंडे, नाना छत्रे, उमाजी नाईक यांनी प्रशिक्षण घेतले. लहुजी वस्ताद साळवे यांनी शिकवलेली तत्वे: शारीरिक ताकद म्हणजे आत्मविश्वास, न्यायासाठी उभे राहा आणि समाजातील दुर्बलांसाठी लढा द्या. लहुजी वस्ताद साळवे हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे आद्य प्रेरणास्थान मानले जाते. त्यांनी लोकांमध्ये स्वाभिमान संघटनाची भावना निर्माण केली. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रसारित करत असत. त्यांच्या व्यायामशाळेमध्ये भिंतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र नेहमी असायचे. त्यांच्या उतरत्या वयामध्ये त्यांनी प्रशिक्षित केलेल्या युवकांचे बलिदान बघून हळूहळू त्यांच्या मनावरती परिणाम होऊ लागला. 1879 रोजी फडकेंना जन्मठेपेची शिक्षा झाल्याने लहुजींच्या मनावर देखील मोठा आघात झाला. अशा प्रकारे 17 फेब्रुवारी 1881 पुण्यामधील संगमपुराच्या परिसरात त्यांचे निधन झाले. परंतु त्यांचा वारसा आजही जिवंत आहे. त्यांच्या नावावरून महाराष्ट्रामध्ये लहुजी वस्ताद व्यायामशाळा, साळवे समाज मंदिर अशा अनेक संस्था उभ्या आहेत. राज्य शासनाने त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त
वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतं. लहुजी वस्ताद म्हणजे समाजातील आत्मसन्मानाचं प्रतीक. मित्रांनो, लहुजी वस्ताद साळवे हे फक्त ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाही, तर ती प्रेरणादायी विचारधारा आहे.